एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आता मी पोहोचले खिद्रापूरला। खिद्रापूरचं मंदिर आता आपण बघू शकता की रील्सवर इंस्टाग्रामवर खूप फेमस होत चालले सोशल मीडियावर ना। तर ते आहे तिकडचे ते जो मंडप आहे त्यानंतर मंदिराचं जे बांधकाम आहे ते खूपच सुंदर आहे। आणि आम्ही नरसोबाच्या वाडीपासून खिद्रापूर हे 14 किलोमीटरच्या डिस्टन्सवर होतं। तर आम्ही फर्स्ट आता आम्ही आलो खिद्रापूरला। आणि जसं आपल्या रील्समध्ये दिसतंय की ते मंदिरामध्ये कोण नाही आहे, असं फोटोज वगैरे सगळे काढतात, तसं काही नाही आहे। म्हणजे जे मी तुम्हाला सांगते खूप गर्दी आहे, म्हणजे खूप गर्दी असते। आपल्याला असं वाटतं की आपण मस्त तिकडे जाऊन फोटो काढूया, रील्स काढूया, व्हिडिओज बनवूया, असं काही नाही। आणि लोकांची एवढी गर्दी आहे ना रिॲलिटीमध्ये कोणीच सांगत नाही। हे बघा बाहेर जाऊन बघू शकतात की किती शॉप्स आहेत, म्हणजे इकडे किती लोक येत असतील याच्यावर। खूपच जुनं असं बांधकाम आहे या मंदिराचं आणि ते विशिष्ट असं बांधकाम म्हणजे खूप मस्त आहे टेम्पल। म्हणजे इकडचं त्या मंदिराचं बांधकाम बघायला आपण तासून तास घालू शकतो। बट इकडची जी गर्दी होती मग स्कूलची एक पिकनिक सुद्धा आली होती। आणि बघूया इकडचा जो स्पेशालिटी आहे तो इकडचा तो मंडप। हे बघा आता इकडचे जे प्रत्येक जे पोलवरचं जे नक्षीकाम बघू शकतात। आणि कोजागिरीला या मंडपाच्या बरोबर मध्यावर चंद्र येतो। आणि हे बघा नक्षीकाम जे आहे ते म्हणजे खूपच मस्त आहे। आणि मला तो एक पूल असा बघायला पण नाही भेटला, कारण की एवढी गर्दी होती इकडे बघा, तुम्ही बघू शकतात। आणि असं रील्समध्ये दाखवतात एकदम कोण नसतं असं तसं, असं काय नाही आहे। नक्षीकाम मंदिराचं तुम्ही इकडे पण बघू शकतात किती सुंदर आहे। आणि आतमध्ये अलाउड नव्हतं गाभाऱ्यामध्ये शूटिंग। हे बघा कसं ते गोमुख कसं म्हणजे सिस्टीम आणि हत्ती इकडचे ते आहेत। ही जी कलाकृती आहे म्हणजे खूपच मस्त आहे, पण खूपच मला शब्द नाही आहेत। आणि आपला जो इतिहास एक मंदिर खूपच मस्त। आणि आता आम्ही आलो नरसोबाच्या वाडीला। आणि चला श्री गुरुदेव दत्त, तर हे नरसोबाच्या वाडीचं प्रवेशद्वार। मी लहान असताना इकडे आली होती 6वी 7वीत। आता खूपच बदल झालाय सगळे, तुम्ही बघू शकता। जसे इकडे पार्किंग आहे हे गाडीसाठी आणि असं खूप चालत जावं लागतं। चला आणि आम्हाला टार्गेट होतं की आम्हाला 6 वाजेपर्यंत कोल्हापूर स्टेशनला पोचायचं आहे, कारण की आमची 8:45ची ट्रेन आहे मुंबईसाठी। तर चला आणि आता मी 4 वाजता इकडे नरसोबाच्या वाडीला पोचलेलो आहोत। मस्त तिकडे संध्याकाळी नाश्ता वगैरे करू शकतात, स्टॉल्स आहेत खूप चांगले आहेत। आणि पण नरसोबाच्या वाडीला आली की बासुंदी पाहिजे हे तर फिक्सच करा डोक्यामध्ये की इकडची बासुंदी मस्ट ट्राय आहे। आणि जी मी बासुंदी ट्राय केली ती आहे सीताफळ बासुंदी, म्हणजे एक नंबर होती, ती तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि मी कोणत्या शॉपमधून बासुंदी ट्राय केली तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये नेक्स्ट। तर आता आपण प्रथम जाऊया देवाचं दर्शन घ्यायला। चला आता किती चालावं लागतं आहे खूपच। आणि अजून मंदिर खूप पुढे आहे। 10 रुपयामध्ये पान आहे, मिठा पान अवेलेबल आहे इकडे। इकडे भोजनाची पण मस्त आणि चांगली सोय आहे, चांगली आहे, खानावळी आहेत। चला जाऊ। श्री दत्त भक्तांचं हार्दिक स्वागत। आता इकडे लागले ते बर्फी आणि मिठाईचे सगळे दुकानं आहेत। ते बघा बासुंदी पिण्यास मिळेल, सगळ्या शॉपवर तुम्हाला बासुंदी मिळेल, पण सगळ्या सिलेक्टेड शॉपमधलीच बासुंदी प्यावे। आणि इकडची स्पेशालिटी असली कवड बर्फी, गुलकंद, म्हणजे खूप सारे मिठाईचे प्रकार होते इकडे, पण आम्हाला ट्राय करता नाही आले कारण की आम्हाला घरी जायची घाई होती। हे बघा आंबा बर्फी वगैरे खूप काय काय आहे। पुढे पण तुम्हाला जाते इकडचे पेढे वगैरे मस्ट ट्राय। बट चला हे बघा समोरच आहे मंदिर, इकडचं चप्पल स्टँड। आणि लकीली आज आम्ही एवढ्या मंदिरामध्ये फिरलो आणि कुठेच आम्हाला अशी लाईन नाही लागली 1-2 तासाची, म्हणजे हार्डली आमचं 5 मिनिटाच्या आत सगळीकडे दर्शन झालं। त्यामुळे खूप बरं वाटलं, ते पण सॅटर्डे असून।
म्हणजे खूपच मस्त. सगळी मस्त ट्रिप झाली आमची. सगळ्यांचं दर्शनही मनसोक्त घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच प्रसन्न वाटलं. आणि कोल्हापूरच्या 2 डे ट्रिपचा खर्च मी तुम्हाला सांगते नंतर डिटेलमध्ये. ही बघा पंचगंगा नदी, जी आपण न्यूजवर बघतो जेव्हा हिला पूर येतो. आणि बघू शकता जेव्हा पूर येत असेल तेव्हा हे नदीचं पाण्याची पातळी किती वर येत असेल. कारण की जाऊ आता पुढे. हे बघा आता पाणी खूप खाली गेलेलं आहे, पाण्याची लेवल. आपण खूप उंचावरच आहोत. विचार करा की इकडे पुराचं जी पातळी असते पाण्याची किती असणार पावसाळ्यामध्ये. हे बघा इकडे असं थोडं वर चढावं लागतं. अशी लाईन गेलेली आहे त्या लोकांनी. आणि माझी जी ट्रेन होती कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, तिचं स्लीपरचं तिकीट होतं मला येऊन जाऊन 640 रुपये टॅक्स वगैरे लागून. एवढं मला खर्च आला. आणि बाकीचे इकडे राहायची रूमचा खर्च होता 1200 रुपये कोल्हापूरला नियर बाय टेम्पल. आणि बाकीचं मी नंतर सांगते. तर हे बघा मस्त असं मंदिर. हे बघा अशा 2-3 लाईन होत्या त्यामुळे इझिली आमचं दर्शन झालं. खूपच मस्त वाटलं, प्रसन्न झालं. आणि इकडे आजूबाजूला अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल. आणि क्लीन आहे हे, असं काय नाही, मस्त आणि स्वच्छ आहे. खूप प्रसन्न वाटलं. आणि ही आहे जिगरेबंधूची सीताफळ बासुंदी, बघू शकतात, मस्ट ट्राय. आणि आता आम्ही जाते, मागे गणपती आहे तर चिन्मय गणपती बाप्पा. चला तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. ही 85 फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर तुम्हाला ही मूर्ती होण्याने थोडंसं चालत जावं लागेल. 20-1 पायऱ्या असतील. खूपच मस्त. आणि एवढी भव्य गणपती बाप्पाची मूर्ती, खूपच मस्त. आणि जो माझ्या कोल्हापूर ट्रिपचा खर्च तुम्हाला मी सांगत होती तो, त्याच्यानंतर आम्ही जी ट्रॅप्स केली तिचा काहीतरी 4000 काहीतरी खर्च. आणि जी आम्ही मिनी बस केली दुसऱ्या दिवशी तिचा 6000 खर्च, असा आम्हाला टोटल खर्च झाला. आणि जेवणाची थाळी काहीतरी 200 रुपये होती, तांबडा पांढरा रस्सा आणि मिसळ काल 70 रुपये. आणि आज सकाळचा नाश्ता केला तो 40-50 रुपये. एवढं याच्यात आमची पिकनिक झालेली आहे. आणि खूपच मस्त गणपती बाप्पाची मूर्ती भव्य, म्हणजे इकडनं निघायचीच इच्छा होत नव्हती. भव्य दिव्य गणपती बाप्पाची मूर्ती असं एकदम तिकडेच बघत राहावं असं वाटत होतं. म्हणजे काय वाट आहे, 85 फूट जगातली सर्वात उंच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि योग पण बघा ना, मी मागे गणपती आणि आज मी ह्या प्लेसला भेट दिली आहे. खूपच भारी, म्हणजे खूपच भारी वाटलं. चला. आणि हा एक आश्रम आहे चिन्मय स्वामींचा. चला, तुम्हाला माझी कोल्हापूर ट्रिप कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काय विचारायचं कमेंटमध्ये मला नक्की विचार. चला, बाय बाय.